नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अत्यंत महत्त्वाचं डॉक्युमेंट, ज्या डॉक्युमेंटचा संदर्भ आपल्या परीक्षेमध्ये येत असतो, यावर हमखास आपल्याला प्रश्न विचारले जातात. तर आपण परीक्षेच्या अँगलनं इकॉनॉमिक सर्व्हे म्हणजेच आर्थिक पाहणी अहवाल जो आहे, जो संसदेमध्ये नुकताच पब्लिश करण्यात आलेला आहे आणि आर्थिक पाहणी अहवाल जो आहे तो 2025-26चा हा अहवाल असतो. तर हा नेमका अहवाल काय आहे किंवा या ठिकाणी आर्थिक पाहणी अहवाल म्हणजे काय आहे, तो कुठल्या म्हणजे संसदेच्या कोणत्या सभागृहात सादर केला जातो, त्यानंतर या ठिकाणी हा जो इकॉनॉमिक सर्व्हे आहे याचं इम्पॉर्टन्स काय आहे, या सगळ्या बाबीवर आपण डिस्कशन चर्चा अगदी डिटेलमध्ये करणार आहोत. ठीक आहे. आणि पूर्ण समरी जी आहे म्हणजे ह्या डॉक्युमेंटची, हे जे डॉक्युमेंट आहे इकॉनॉमिक सर्व्हे जे आहे, तर या पूर्ण डॉक्युमेंटची जी समरी आहे ती आपण या ठिकाणी इथं समजून घेणार आहोत. तर जर त्या ठिकाणी तुम्ही जर डायरेक्शन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्याकडे विविध कोर्सेस अवेलेबल आहेत. तर ऑफलाईन ॲट छत्रपती संभाजीनगर राज्यसेवा कंबाईन, त्याचबरोबर आपल्या डायरेक्शन अकॅडमीच्या ॲप्लिकेशनवर तुम्हाला राज्यसेवा कंबाईन ऑप्शनल बॅचेस, त्याचबरोबर सरळ सेवेच्या बॅचेससुद्धा उपलब्ध आहेत. त्यासाठी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, ती तुम्ही जॉईन करायची आहे. त्याचबरोबर या लेक्चरची जी PDF आहे, ओके, ती PDF डायरेक्शन अकॅडमीच्या टेलिग्रामवर आपण उपलब्ध करून देत आहोत आफ्टर दी लेक्चर. त्यामुळे इमिडिएटली ते चॅनलसुद्धा तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. आणि हे लेक्चर ऐकल्यानंतर जरूर या ठिकाणी तुम्हाला कॉमेंट करायचं आहे, तुम्हाला आवडलेलं आहे का, किंवा तुमचे काही प्रश्न असतील ते जरूर विचारा. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण त्याचं सोल्युशन घेऊन येऊ. ठीक आहे. तर यामध्ये आज आपण लेक्चरला सुरुवात करू की इकॉनॉमिक सर्व्हे किंवा मराठीमध्ये त्याला आपण आर्थिक पाहणी अहवाल म्हणतो, जो आर्थिक पाहणी अहवाल संसदेमध्ये या ठिकाणी प्रेझेंट करण्यात आला. आता हा जो आर्थिक पाहणी अहवाल आहे, ठीक आहे, तर या आर्थिक पाहणी अहवालामध्ये नेमकं काय असतं, तर 2000 या अहवालात काय असतं, तर 2025-26 ओके, ते आपलं फायनान्शियल इयर आहे. ओके, म्हणजे 2025-26 म्हणजेच आपलं फायनान्शियल इयर कधी सुरू होतं, 1 एप्रिल ते या ठिकाणी 31 मार्च. ओके, 1 एप्रिल ते 31 मार्च हे आपलं काय आहे, फायनान्शियल इयर आहे. पण 2025-26 मध्ये, ओके, 2025-26 मध्ये आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही कशा पद्धतीने होती किंवा आपल्या देशातील अर्थव्यवस्थेमध्ये कोणकोणत्या प्रकारचे जे सेक्टर्स आहेत, ओके, ते या ठिकाणी किंवा की त्या सेक्टरचा प्रभाव आपल्या इकॉनॉमीवर झाला, ही सगळी जी आकडेवारी आहे ही आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ठीक आहे. तर यामध्ये ही जे आर्थिक पाहणी अहवाल आहे किंवा इकॉनॉमिक सर्व्हे आहे, हे तयार करण्याचं जे मेजर काम आहे ते कोणाचं आहे, ते या ठिकाणी हे आपल्या देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार, ओके, चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर जे आहे, हे या ठिकाणी हा इकॉनॉमिक सर्व्हे, त्याचबरोबर बजेट तयार करण्याचं किंवा बजेटचं या ठिकाणी जे डॉक्युमेंट आहे ते तयार करण्याचं महत्त्वाचं काम जे आहे हे चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर करत असतात. तर सध्याचे जे चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर आहेत ते आहेत व्ही अनंत नागेश्वरन. अनंत नागेश्वरन जे आहे ते या ठिकाणी आपल्या देशाचे काय आहेत, की मुख्य आर्थिक सल्लागार आहेत. ठीक आहे. आणि ही जी आर्थिक पाहणी अहवाल आहे तो कधी सादर केला जातो, ते या ठिकाणी प्रेझेंट केला जातो संसदेमध्ये, पार्लमेंटमध्ये. तर यामध्ये 31 जानेवारीला इकॉनॉमिक सर्व्हे असतो. ठीक आहे. आणि हा जो इकॉनॉमिक सर्व्हे आहे हा कधीचा असतो, 2025-26, जसं या वर्षीचा आहे. ठीक आहे, 2025-26 म्हणजे मागच्या वर्षामध्ये सरकारला नेमकं किती उत्पन्न झालं, सरकारचा किती खर्च झाला, ओके, कोणकोणत्या स्कीममधून कोणकोणतं आउटकम आलं, त्याचबरोबर आपल्या देशाचे विविध प्रकारचे जे तूट आहे, डेफिसिट आहे, ज्या संकल्पना आहे त्या कशा पद्धतीने या ठिकाणी की यामध्ये की आपल्याला ती आकडेवारी जी आहे ही इथं पूर्ण दिसते. ठीक आहे. तर आणि ह्याच्यामध्ये आकडेवारी जी आहे काही प्रमाणात अंदाजित असते, कारण अजून फायनान्शियल इयर संपलेलं नसतं, कारण फायनान्शियल इयर कधी संपणार आहे, या ठिकाणी 31 मार्चला संपणार आहे. ठीक आहे. तर यामध्ये इकॉनॉमिक सर्व्हे जो आहे तो या ठिकाणी 31 जानेवारीला संसदेमध्ये सादर केला जातो. त्यानंतर या ठिकाणी 1 फेब्रुवारीला काय असतो, अर्थसंकल्प सादर केला जातो. आजच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी इकॉनॉमिक सर्व्हे हे जे डॉक्युमेंट आहे, आर्थिक पाहणी अहवाल हे जे डॉक्युमेंट आहे, यामधल्या जे काही महत्त्वाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनाचे जे तरतुदी आहेत ते आपण इथं कव्हर करणार आहोत. ठीक आहे.
आता हे डॉक्युमेंट तयार करण्याचं महत्त्वाचं जे काम आहे ते कोण करतं? फायनान्स मिनिस्ट्री करते. ओके. तर आणि आपल्या देशाच्या ज्या फायनान्स मिनिस्टर आहेत निर्मला सीतारामन. ओके. तर ह्या फायनान्स मिनिस्टर्स आहेत. ओके. आणि यामध्ये फायनान्स मिनिस्ट्रीमधले एक महत्त्वाचं डिपार्टमेंट आहे. ओके. आता यामध्ये 5 महत्त्वाचे डिपार्टमेंट आहेत आणि त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं जे आहे जे डॉक्युमेंट तयार करतं ते आहे इकॉनॉमिक अफेअर्स डिपार्टमेंट. ठीक आहे. तर यामध्ये इकॉनॉमिक अफेअर्स डिपार्टमेंट जे आहे ते एक तर इकॉनॉमिक सर्वे तयार करतं, त्याचबरोबर या ठिकाणी बजेट तयार करण्याचं सुद्धा महत्त्वाचं काम जे आहे हे कोण करतं? इकॉनॉमिक अफेअर्स मिनिस्ट्री. आणि सर्वे तयार करण्यामध्ये सर्वात महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन असतं या ठिकाणी की मुख्य आर्थिक सल्लागार. ओके. तर मुख्य आर्थिक सल्लागाराच्या अंतर्गत या ठिकाणी विविध प्रकारचे डायरेक्टर, सचिव या ह्याच्यावर काम करत असतात. असं महत्त्वाचं डॉक्युमेंट या ठिकाणी 31 जानेवारीला काय करण्यात आलेलं आहे? 31 जानेवारीला संसदेमध्ये सादर करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. मग ते ओरिजिनल जे डॉक्युमेंट आहे त्याची आपण समरी या ठिकाणी इथं पाहणार आहोत. ठीक आहे. आता ह्याच्यातला एक एक जो मुद्दा आहे तो आपण व्यवस्थित समजून घेऊ. पहिलं जे आहे या ठिकाणी फर्स्ट एक तर या ठिकाणी की केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री. ओके. केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री कोण आहेत? निर्मला सीतारामन यांनी या ठिकाणी आर्थिक पाहणी अहवाल 25-26 जो आहे तो संसदेमध्ये काय केलेला आहे? सादर केलेला आहे. आता या आर्थिक पाहणी अहवालावरून भारताची सध्याची स्थिती कशी आहे, आर्थिक स्थिती कशी आहे हे आपल्याला इथं समजणार आहे. आता यामध्ये की अर्थव्यवस्थेची जर स्थिती बघितली तर सध्या या ठिकाणी की सध्या जग हे जे आहे हे नाजूक परिस्थितीतून जात आहे. ओके. जगामध्ये काय आहे? विविध प्रकारचे वॉर होत आहे. त्यामध्ये इकॉनॉमिक वॉर जो आहे हा या ठिकाणी मेजर आहे. मग एक देश दुसऱ्या देशावर काय विविध प्रकारचे टॅरिफ लावत आहे. ठीक आहे. तरी सुद्धा आपली जी अर्थव्यवस्था आहे इतर देशाची कंपॅरिझन केलं तर या ठिकाणी की फास्टेस्ट ग्रोईंग अर्थव्यवस्था आहे. ठीक आहे. मग जागतिक वातावरण जे आहे नाजूक झालं आहे आणि यामध्ये काय झालेलं आहे की भूराजकीय ओके भूराजकीय तणाव निर्माण झालेला आहे. ओके. तर या ठिकाणी की भूराजकीय तणाव म्हणजे काय आहे? प्रत्येक देशाच्या याच्यामध्ये या ठिकाणी किंवा खंडमध्ये तणाव आहे. जसं अमेरिका आणि व्हेनेझुएला आहे आणि त्याचबरोबर पॅलेस्टाईन आणि इस्रायल आहे, त्याचबरोबर रशिया आणि अमेरिका आहे, त्याचबरोबर काय आहे? इराण, इराक किंवा अरेबियन कंट्रीज आहे यांच्यामध्ये असलेला वाद आहे. तर मग हे जे आहे हे भूराजकीय तणाव आहेत. त्याचबरोबर व्यापारामधील विखंडन आहे. व्यापारामध्ये अनेक प्रकारचे जे टॅरिफ आहेत. ओके. टॅरिफ म्हणजे काय आहे? ज्याला आपण या ठिकाणी आयात कर असं म्हणतो. ओके. टॅरिफ म्हणजे काय आहे? आयात शुल्क. तर अमेरिकेने अनेक देशावर इन्क्लुडिंग भारतावर सुद्धा मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावलेला आहे. तरी सुद्धा काय आहे या ठिकाणी आपली प्रगती किंवा प्रोग्रेस होत आहे. मग जगामध्ये काय आहे की या ठिकाणी की व्यापारातील विविध अडथळे निर्माण केले जात आहेत. त्याचबरोबर आर्थिक असुरक्षिततेमुळे काय झालेलं आहे? जोखीम वाढलेली आहे. जे काही इन्व्हेस्टमेंट केली जाते मग ती FDI मध्ये असू द्या नाही तर शेअर मार्केटमध्ये असू द्या त्या ठिकाणी काय जोखीम निर्माण झालेली आहे. तर एखाद्या ठिकाणी जर युद्ध निर्माण झालं तर काय आहे? मोठ्या प्रमाणात जी इन्व्हेस्टमेंट आहे ती काढून घेतली जाते. त्यामुळं शेअर मार्केटमध्ये सुद्धा काय आहे? जोखीम निर्माण झालेली आहे. हे या सर्व या ठिकाणी की या सर्व बाबींचा परिणाम आपल्या देशावर सुद्धा होत असतो. ठीक आहे. असं होऊन सुद्धा या ठिकाणी काय आहे की आपल्या देशाची जी कामगिरी आहे किंवा आपल्या देशाचा जो GDP आहे तो या ठिकाणी काय आहे? तो या ठिकाणी स्टील इन प्रोग्रेस किंवा या ठिकाणी वाढत आहे. मग आपल्याला आकडेवारी महत्त्वाची आहे कारण परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे जे अक्के आहे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आणि दुसरं आपल्या देशाच्या बाबतीत जर पाहिलं तर या ठिकाणी आपला अंदाज जो आहे ठीक आहे GDP जे आहे आता यामध्ये काय आहे की अंदाजित आर्थिक वर्ष जे आहे म्हणजे 2026 मध्ये वास्तविक GDP जो आहे हा किती राहणार आहे? 7.4%. म्हणजे 2026 मध्ये आपला GDP जो आहे तो या ठिकाणी रिअल GDP जर आपण म्हणू हा किती राहणार आहे? 7.4% राहणार आहे. आणि त्यानंतर यामध्ये GVA मध्ये वाढ जी आहे ओके GVA ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड मध्ये वाढ जी आहे ती 7.3% असणार आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी ही जी आकडेवारी आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे. त्याचबरोबर भारताच्या आर्थिक परिस्थितीविषयी या ठिकाणी हे एक तर काय आहे तर कृषी क्षेत्राची वाढ जी आहे किंवा कृषी क्षेत्र जे आहे तर त्याची जी कामगिरी आहे ही खूप महत्त्वाची आहे. कृषी क्षेत्राची मजबूत कामगिरीमुळे काय झालेलं आहे? ग्रामीण कप जो आहे या ठिकाणी वाढलेला आहे. म्हणजे ग्रामीण भागाला
किंवा कृषी क्षेत्राच्या मजबूत वाढीमुळे प्रोडक्शन वाढलं की या ठिकाणी त्या प्रमाणात काय आहे किंवा की विक्री झाली आणि विक्रीच्या माध्यमातून लोकांकडे पैसे आले आणि पैसे आले की लोक खर्च करायला लागतात. अशा पद्धतीनं अर्थव्यवस्था ही मूव्ह होत असते. तर कृषीचा हा महत्त्वाचा वाटा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी की 2026 मध्ये ही गुंतवणूक जे आहे हे या ठिकाणी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, इन्व्हेस्टमेंट वाढलेली आहे आणि त्याचबरोबर इथं भांडवल निर्मिती जो दर आहे, भांडवल निर्मिती कॅपिटल क्रिएशन, ओके, कॅपिटल क्रिएशन भांडवल निर्मिती रेट जे आहे तो 7.8% वाढलेला आहे. आता नेमकं भांडवल निर्मिती दर म्हणजे काय आहे, तर भांडवल निर्मिती म्हणजे काय आहे, तर यामध्ये एखादं तुम्ही कारखाना टाकला, त्या कारखान्यामध्ये जे काही प्रॉफिट मिळतं तुम्हाला आणि त्या प्रॉफिटच्या आधारावर तुम्ही परत दुसरा कारखाना टाकला तर याला म्हणायचं कॅपिटल क्रिएशन. ठीक आहे, आपल्या देशामध्ये तसं पाहिलं तर कॅपिटल क्रिएशन हे कमी आहे ॲज कम्पेअर टू चायना, पण तरी सुद्धा या ठिकाणी हे कॅपिटल क्रिएशन वाढलेलं आहे. मग कॅपिटल क्रिएशन कशामुळे वाढतं, जर बचत झाली, इन्व्हेस्टमेंट झाली तर कॅपिटल क्रिएशन वाढत असतं. ठीक आहे, तर यामध्ये भांडवल निर्मिती म्हणजे कॅपिटल क्रिएशन 7.8% वाढलेलं आहे. त्याचबरोबर तर त्याचा वाटा जो आहे जीडीपीच्या 30%वर स्थिर राहिला आहे. त्याचबरोबर सार्वजनिक भांडवली खर्चात, ओके, आता सार्वजनिक भांडवली खर्च म्हणजे काय आहे, त्या ठिकाणी सरकारचा जो खर्च आहे, भांडवली खर्च आहे, सार्वजनिक भांडवली खर्चात सातत्याने वाढ झालेली आहे. आता सार्वजनिक भांडवली खर्च एक्झाम्पल मध्ये काय आहे, सरकार विविध प्रकारचं या ठिकाणी काय आहे संरक्षण साहित्य घेतं, जसं राफेल आहे, ओके, या ठिकाणी राफेल. आता हा सुद्धा काय आहे या ठिकाणी सार्वजनिक, हा काय आहे भांडवली खर्च आहे. राफेल घेतलं तर हा सार्वजनिक भांडवली खर्च आहे, कारण सरकार हे राफेल संरक्षणासाठी घेतं. ठीक आहे, तर विविध प्रकारचे हत्यारे असतील सरकार या ठिकाणी ते घेत असतं. तो जो खर्च आहे सार्वजनिक भांडवली खर्चामध्ये काय आहे सातत्याने वाढ होत आहे. त्याचबरोबर खाजगी गुंतवणूक यामध्ये सुद्धा काय आहे या ठिकाणी वाढत आहे. खाजगी इन्व्हेस्टमेंट जी आहे ही सुद्धा या ठिकाणी वाढली आहे. तर असं या ठिकाणी आपल्या ह्या इकॉनॉमिक सर्वेवरून दिसतं. आता यामध्ये हे जे पेज आहे हे आपल्याला अत्यंत महत्त्वाचं आहे, त्याला आपण थोडं अजून क्लिअर करू. ठीक आहे, या ठिकाणी आपल्याला ते क्लिअर दिसणार. आता ही जी PDF आहे ही तुम्हाला आपल्या डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपवर त्याचबरोबर टेलिग्रामवर आपण उपलब्ध करून दिलेली आहे. ठीक आहे, आता यामध्ये बघा हे जे डॉक्युमेंट आहे आता यामध्ये एक तर पहिलं काय आहे, तर ही जी फ्रेम आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे. ठीक आहे, याच्यामध्ये काही आपल्याला काय दिलेलं आहे, फॅक्ट्स दिलेले आहेत. ठीक आहे, आता पहिली फॅक्ट जी आहे ती म्हणजे काय आहे, जीडीपी ग्रोथ. ओके, आता ही इकॉनॉमिक सर्वे आहे. इकॉनॉमिक सर्वे कधीचा आहे, या ठिकाणी 25-26 आहे. यामध्ये जीडीपी ग्रोथ दाखवलेली आहे. आता जीडीपी ग्रोथ जे आहे या ठिकाणी ॲट अ कॉन्स्टंट प्राइस म्हटलेलं आहे. ओके, कॉन्स्टंट प्राइस. आता यामध्ये आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला पहिली गोष्ट तर माहीत असायला पाहिजे की जीडीपी म्हणजे काय आहे. तर जीडीपी म्हणजे काय आहे, तर देशाच्या सीमेच्या अंतर्गत. ठीक आहे, देशाच्या सीमेच्या अंतर्गत विद इन बाउंड्री ज्या काही वस्तू आणि सेवा तयार करतो आपण विद इन बाउंड्री. मग आता विद इन बाउंड्रीमध्ये वस्तू आणि सेवा तयार करणारा व्यक्ती हा भारतीय असू शकतो किंवा परदेशी व्यक्ती असू शकतो. त्यांनी तयार केलेलं जे उत्पादन आहे, ओके, तर किंवा उत्पन्न असेल त्याला या ठिकाणी काय म्हटलं जातं, जीडीपी असं म्हटलं जातं. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणतात. तर नावातच आहे स्थूल देशांतर्गत उत्पादन. आता यामध्ये आकडेवारी आपल्याला महत्त्वाची आहे. तर 22-23 मध्ये या ठिकाणी आपला जीडीपी किती आहे होता, तर 7.6% होता. त्यानंतर 23-24 मध्ये किती आहे होता, या ठिकाणी 9.2% महत्त्वाचा आहे. मग 23-24 ची आकडेवारी आपल्याला विचारतील, कारण हा सर्वाधिक आपल्याला इथं दिसतोय की कॉन्स्टंट प्राइसवर आपला जो जीडीपी आहे हा किती आहे 9.2%. ठीक आहे, नंतर या ठिकाणी 24-25 मध्ये 6.5% आहे. 25-26 ओके, आता हे रिवाइज्ड आहे तर किती आहे 7.4% आहे. आणि या ठिकाणी 26-27 मध्ये असू शकतो, ओके, एक्सपेक्टेड आहे 6.8% टू 7.2%. ठीक आहे, हे आपला जीडीपी रेट आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला पर कॅपिटा नेट नॅशनल इन्कम जे आहे, ओके, ते हे देण्यात आलेलं आहे. पर कॅपिटल नेट नॅशनल इन्कम इन अ लॅक. ओके, आता यामध्ये किती आहे
पर कॅपिटा ओके नेट नॅशनल इन्कम म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं इन्कम जे आहे ते किती दाखवलेलं आहे 2,20,000. ठीक आहे, तर या ठिकाणी 2,20,000 हे आपलं पर कॅपिटा इन्कम आहे. ओके, असं कोण प्रेझेंट करतं? इकॉनॉमिक सर्वे प्रेझेंट करतं. ठीक आहे, त्यानंतर ॲग्रिकल्चर लाईव्ह स्टॉक इथं दाखवलेला आहे की या ठिकाणी की ग्रोथ रेट जो आहे जीवे ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड जो आहे तो या ठिकाणी 3.1% झालेला आहे ॲग्रिकल्चरमध्ये. इंडस्ट्रीमध्ये आहे या ठिकाणी 6.2% वाढ झालेली आहे ॲज कम्पेअर टू मागच्या वर्षीच्या. ठीक आहे, सर्व्हिस सेक्टर हे सर्वाधिक वाढलेलं आहे. मग आपल्याला सर्वाधिक वाढ कशात दिसते? सर्व्हिस सेक्टरमध्ये दिसते. ठीक आहे, त्यानंतर पुढे आपण याच्यावर पण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर काय आहे? फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह. ओके, परकीय जे काही या ठिकाणी गंगाजळी आहे. ओके, परकीय गंगाजळी. आता यामध्ये की आपण जे डॉलरमध्ये मोजतो फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह सध्या किती आहे? या ठिकाणी 701 बिलियन डॉलर. ओके, 701 बिलियन डॉलर जे आहे हे काय आहे? आपल्याकडे परकीय चलन अवेलेबल आहे, परकीय साठा आपल्याकडे आहे. आणि जर आपण या ठिकाणी 1990च्या दरम्यानची जर परिस्थिती पाहिली ना तर 1.1 बिलियन डॉलर. ओके, बिलियन डॉलर फक्त एवढाच साठा आपल्याकडे उपलब्ध होता. म्हणजे आणि त्या आधारे आपण फक्त 3 आठवडे किंवा 4 आठवडे आपल्या देशाची जी काही आयात आहे किंवा आपल्या देशाला जे काही अन्नधान्य लागतं किंवा या ठिकाणी जे काही क्रूड ऑइल लागतं ते फक्त आपण आयात करू शकत होतो 3 ते 4 आठवडे. एवढं या ठिकाणी हे इम्पॉर्टन्स असतं ह्याच्यामध्ये या परकीय किंवा फॉरेन रिझर्व्हचं. आज आपण पाहिलं तर या ठिकाणी तेव्हा होतं 1%. त्यानंतर आपण LPG रिफॉर्म स्वीकारला. आज आपण जर पाहिलं तर 7 म्हणजे 701 बिलियन डॉलर आहे. बरोबर, या ठिकाणी 701 बिलियन म्हणजे 1 पासून ते या ठिकाणी 700 बिलियन डॉलर झालेलं आहे. हे पण इथं लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर फिस्कल डिफिसिट जे आहे, राजकोषीय तूट जी आहे ते GDPच्या किती आहे? 4.8% झालेली आहे. ठीक आहे, आता हे संकल्पना सुद्धा आपण समजून घेणार आहोत. ही झाली पहिली स्लाइड. तर आता आपल्या पॉइंटकडे येऊ आपण. ठीक आहे, आता यामध्ये इंडियन इकॉनॉमी. आता एक एक बघू आपण की वित्तीय घडामोडी ज्या आहेत, ओके, फायनान्शियल ज्या बाबी आहेत त्या नेमक्या या ठिकाणी कशा पद्धतीने दाखवलेल्या आहेत. आता हे जे डॉक्युमेंट आहे हे इकॉनॉमिक्सचं डॉक्युमेंट आहे, त्यामुळे तुम्हाला समजतेवर थोड्या काही गोष्टी किंवा फॅक्ट जास्त दिसणार आहे, परंतु डॉक्युमेंट अत्यंत महत्त्वाचं असतं आणि ज्यावर प्रश्न येऊ शकतो त्याच बाबी आपण इथं डिस्कस करणार आहोत. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ हा शेवटपर्यंत ऐकायचा आहे, पाहायचा आहे आणि मित्रांनो सुद्धा शेअर करायचा आहे. इथं कन्सेप्ट सुद्धा आपण क्लिअर करणार आहोत, फॅक्ट आणि या ठिकाणी डेटा सुद्धा पाहणार आहोत. तर यामध्ये वित्तीय घडामोडीच्या बाबतीत जर पाहिलं तर या ठिकाणी सरकारच्या विवेकी वित्तीय व्यवस्थापनामुळे म्हणजे सरकारच्या काय आहे एक चांगल्या व्यवस्थापनामुळे काय झालेलं आहे, मॅनेजमेंटमुळे काय झालेलं आहे ते या ठिकाणी की आपली जी रेटिंग आहे ही वाढलेली आहे. आता रेटिंग वाढणाऱ्या ज्या संस्था आहेत, ओके, त्या ठिकाणी 3 सार्वभौम क्रेडिट रेटिंग अपग्रेड झालेले आहेत. ओके, तर या ठिकाणी ह्या ज्या संस्था आहेत जसं मॉर्निंग स्टार, DBRS आहे, स्टँडर्ड अँड पुअर आहे, त्यानंतर ग्लोबल रेटिंग्ज आहे, रेटिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट इन्फॉर्मेशन आहे, R&I म्हणतात. या 3 सार्वभौम क्रेडिट रेटिंग जे आहे देणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांनी आपली रेटिंग सुद्धा वाढवलेली आहे. तर हे सुद्धा या ठिकाणी हे डॉक्युमेंट सांगतं. त्याचबरोबर या ठिकाणी डॉक्युमेंट काय सांगतं की अप्रत्यक्ष कर जो आहे, ओके, म्हणजे या ठिकाणी प्रत्यक्ष कर जो आहे हा सातत्याने काय झालेला आहे की वाढत आहे. म्हणजे आपल्याला जे इन्कम म्हणजे सरकारला जे आय आहे, सरकारचं आय म्हणजे इन्कम हे या ठिकाणी टॅक्सच्या माध्यमातून येत असतं. टॅक्स आणि टॅक्समध्ये सुद्धा काय आहे, एक असतं डायरेक्ट टॅक्स आहे आणि एक आहे इनडायरेक्ट टॅक्स. तर डायरेक्ट टॅक्स जो आहे या ठिकाणी वाढलेला आहे. म्हणजे प्रत्यक्ष कर ज्याच्यामध्ये इन्कम टॅक्स आहे, लोक मोठ्या प्रमाणात इन्कम टॅक्स भरत आहेत. ओके, तर यामध्ये प्रत्यक्ष कर जो आहे हा या ठिकाणी याचा विस्तार होत आहे. तर त्याची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी डायरेक्ट टॅक्सच्या माध्यमातून सरकारला उत्पन्न इथं वाढलेलं आहे. त्यानंतर पुढे पाहू आपण की केंद्र सरकारच्या प्रभावी भांडवली खर्च, केंद्र सरकारच्या प्रभावी भांडवली खर्च महामारीपूर्व. आता जर महामारीपूर्व पाहिलं आपण, महामारीपूर्व म्हणजे काय, कोरोनाच्या अगोदर, त्या ठिकाणी सरकारचा प्रभावी भांडवली खर्च, ओके, म्हणजे सरकारचा जो काही भांडवली खर्च आहे महामारीपूर्व काळात सरासरी GDPच्या हा किती होता? 2.7% होता, जो महामारीनंतर काय आहे 3.9% झाला आणि आर्थिक वर्ष 2025 मध्ये GDPच्या 4% आहे. ही आकडेवारी महत्वाची आहे. तुम्हाला प्रश्न विचारतील केंद्र सरकारचा प्रभावी भांडवली खर्च जो आहे तो या ठिकाणी सध्याच्या परिस्थितीमध्ये किती आहे? तो किती आहे? 4% आहे. ठीक आहे,
त्यानंतर भांडवली खर्चासाठी राज्यांना विशेष सहाय्य जे दिलं जातं, ओके, भांडवली खर्चासाठी राज्यांना विशेष सहाय्य दिलं जातं. याद्वारे केंद्राने राज्याला आर्थिक वर्ष 2025 मध्ये जीडीपीच्या सुमारे 2.4% भांडवली खर्च राखण्याचं प्रोत्साहन दिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी जो काही भांडवली खर्च आहे राज्यांना विशेष सहाय्याचा दिला जातो, तो या ठिकाणी 2.4% या ठिकाणी खर्च राखण्यासाठी प्रोत्साहन दिलेलं आहे. तर यामध्ये सरकारनं जो भांडवली खर्च केलेला आहे, भांडवली खर्च म्हणजे काय आहे की सरकार मशिनरीज आणतं, त्याचबरोबर या ठिकाणी की विविध प्रकारचे एक हॉस्पिटल्स तयार केले जातात, हा सुद्धा काय आहे एक प्रकारचा भांडवली खर्च आहे, जो सरकारनं वाढवलेला आहे, आपल्याला इथं दिसतो. त्यानंतर हे भारताच्या बाबतीत जर पाहिलं 2020 पासून, ओके, भारताने 2020 पासून आपले सामान्य सरकारी कर्ज जीडीपी गुणोत्तरच्या 7.1% पर्यंत काय आहे कमी केलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं जे खर्च आहे किंवा कर्ज आहे ते जीडीपीच्या किती प्रमाणात आहे तर इथं दाखवलेलं आहे 7.1% आहे. ठीक आहे, तर त्याचबरोबर या ठिकाणी जीएसटीचं कलेक्शन दाखवलेलं आहे, ते आपल्याला याच्यामध्ये जीएसटीचं कलेक्शन झालेलं आहे. त्यानंतर पुढे आहे आर्थिक व्यवस्थापन आणि वित्तीय अंतर, ओके, या ठिकाणी की मध्यस्थी. आता याच्यामध्ये की सरकारनं काय केलेलं आहे की भारताच्या, ओके, आता जर आपण आर्थिक पैलू पाहिला तर भारताच्या आर्थिक आणि वित्तीय क्षेत्राची, ओके, आर्थिक आणि वित्तीय क्षेत्रांनी आर्थिक वर्ष 2026 मध्ये उत्तम कामगिरी करून दाखवली आहे, ज्याला धोरणात्मक कृती आणि वित्तीय मध्यस्थी चॅनलमधील संरचनात्मक लवचिकतेची साथ आहे. म्हणजे जे काही स्ट्रक्चरल रिफॉर्म सरकारने केलेले आहेत, तर त्या स्ट्रक्चरल रिफॉर्ममुळे काय झालेलं आहे, आपली आर्थिक स्थिती सुधारलेली आहे. ज्याच्यामधला एक स्ट्रक्चरल रिफॉर्म महत्त्वाचा कोणता आहे तर म्हणजे जीएसटीचे जे रेट्स आहेत ते कमी करण्यात आले. त्याचबरोबर यामध्ये हे जे बँका आहेत, ओके, बँकिंग क्षेत्राची जर कामगिरी पाहिली आपण तर अनुसूचित व्यावसायिक बँका म्हणजे काय, शेड्यूल बँका म्हणजे काय तर आरबीआयच्या शेड्यूल 2 मध्ये ज्यांचा समावेश होतो त्याला म्हणायचं शेड्यूल बँका. तर अनुसूचित व्यावसायिक बँकांच्या मालमत्तेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झालेली आहे. ठीक आहे, आणि यामध्ये GNPA, ओके, ग्रॉस जे काय या ठिकाणी एनपीए आहे, ओके, आता एनपीए म्हणजे काय आहे तर नॉन परफॉर्मिंग ॲसेट जो आहे तो सुद्धा या ठिकाणी कमी झालेला आहे, असं या ठिकाणी हे डॉक्युमेंट सांगतं. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला इथं प्रश्न विचारला जातो, सिंपल प्रश्न अनेक वेळा राज्यसेवेमध्ये विचारलेला आहे, तो म्हणजे काय आहे आर्थिक समावेशनाच्या बाबतीमध्ये आहे. ठीक आहे, की फायनान्शियल इन्क्लुजन, ओके, किंवा या ठिकाणी त्याला आपण इकॉनॉमिक इन्क्लुजन म्हणतो. मग आर्थिक समावेशनाचं एक्झाम्पल द्या, तर आर्थिक समावेशनाचं एक्झाम्पल काय आहे प्रधानमंत्री जनधन योजना. ओके, आता ही जी आहे ते या ठिकाणी 2014 मध्ये सुरू झालेली, म्हणजे प्रधानमंत्री जनधन योजना कधीची आहे 2014. अनेक वेळा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, आणि याचं मेन पर्पज काय आहे आर्थिक समावेशन करणं आहे. ठीक आहे, आर्थिक समावेशनाची योजना कोणती असं विचारलेलं आहे, तर कोणती आहे जनधन योजना 2014 मध्ये सुरू झालेल्या प्रधानमंत्री जनधन योजने अंतर्गत 2025 पर्यंत 55.2 कोटी खाते जे आहेत हे उघडण्यात आली, आणि याच्यामध्ये काय आहे मॅक्सिमम जे खाती आहेत ही कुठली आहेत ते ही ग्रामीण भागातील आहेत. ठीक आहे, आणि या माध्यमातून ज्या सरकारच्या जे विविध सोयीसुविधा आहेत तर या ठिकाणी डायरेक्ट ट्रान्सफर जे काही बेनिफिट होत असतं ते डीबीटी ज्याला म्हणतात, ते डायरेक्ट या ठिकाणी पैसे जे आहेत ह्या बेनिफिशरीच्या अकाउंटवर जात असतात ह्या जनधन खात्याच्या माध्यमातून. त्याचबरोबर स्टँडअप इंडिया योजनेच्या अंतर्गत ग्रीनफील्ड उद्योग स्थापन करण्यात आले. आता ग्रीनफील्ड उद्योग म्हणजे काय आहे पूर्णपणे नवीन उद्योग. ओके, ग्रीनफील्ड, तर या ठिकाणी ग्रीनफील्ड उद्योग स्थापन करण्यासाठी अनुसूचित जाती असेल, SC ST असेल किंवा महिला असेल उद्योजकांना 10 लाख ते 1 कोटी पर्यंत कर्ज देण्यात आलं. ओके, स्टँडअप इंडिया योजनेच्या अंतर्गत. इथे प्रश्न विचारतील बघा. ओके, स्टँडअप इंडिया योजनेअंतर्गत ग्रीनफील्ड उद्योगांना या ठिकाणी किती पर्यंत सरकार किंवा या ठिकाणी कर्ज दिलं जातं बँकेच्या मार्फत, तर किती आहे एक तर 10 लाख ते 1 कोटी पर्यंत बँक कर्ज देत असते. त्यानंतर PM स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधी हा सुद्धा महत्वाचा आहे. PM स्वनिधी ज्याला म्हटलं जातं, PM स्वनिधी. ओके, PM स्वनिधी म्हणजे काय आहे प्राईम मिनिस्टर स्ट्रीट वेंडर आत्मनिर्भर निधी. म्हणजे जे काही रस्त्यावर विविध प्रकारचे
प्रोडक्ट विकणारे जे काही फेरीवाले असतात, ओके. तर मग त्या रस्त्यावरील विक्रेत्यांना तारणमुक्त जे कर्ज देणे, ओके. तारणमुक्त कर्ज दिलं. तारणमुक्त म्हणजे काय आहे, कुठल्याही प्रकारचं तारण मॉर्गेज त्यांच्याकडून घेतलं जात नाही. त्यांना तारणमुक्त जे कर्ज आहे, खेळते भांडवल जे आहे हे उपलब्ध करून दिलं जातं पीएम स्वनिधी या माध्यमातून. तुम्हाला विचारतील पीएम स्वनिधी कशाच्या बाबतीमध्ये आहे, ठीक आहे. तर हे डॉक्युमेंट अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळं थोडं कन्सेप्च्युअल त्याचबरोबर फॅक्च्युअल डेटा आहे, परंतु आपल्याला काही गोष्टी समजून घेणं हे गरजेचं आहे, ठीक आहे. तर हे झालं पीएम स्ट्रीट वेंडर. त्यानंतर प्रधानमंत्री मुद्रा योजना आहे. आता ही प्रधानमंत्री मुद्रा योजना कशासाठी आहे, सूक्ष्म व लघु उद्योगांना उत्पादन, व्यापार, सेवा आणि संबंधित कृषी उपकरणासाठी वित्त पुरवठा करते, ओके. आता यामध्ये या अंतर्गत काय आहे, सूक्ष्म लघु आणि मध्यम जे उपक्रम आहे त्यांना या ठिकाणी काय आहे, कर्ज पुरवठा केला जातो. शिशु किंवा बाल अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये गट आहे, ओके. तर हे झालं या ठिकाणी आर्थिक समावेशन. आर्थिक समावेशनाच्या बाबतीत एवढ्या बाबी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर आर्थिक क्षेत्राचे जर आपण इतर पैलू पाहिले, त्यामध्ये आर्थिक वर्ष 26 दरम्यान, ओके, म्हणजे डिसेंबर 2025 पर्यंत पकडलेलं आहे. त्यामध्ये 235 लाख डीमॅट खाते उघडण्यात आले. आता डीमॅट खाती म्हणजे काय आहे, त्या ठिकाणी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला काय पाहिजे, डीमॅट अकाउंट पाहिजे, ओके. आणि त्यामुळे याची संख्या जी आहे ते या ठिकाणी वाढलेली आहे. त्याचबरोबर काय आहे यामध्ये की गिफ्ट सिटी, ओके, गिफ्ट सिटी येथील भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र जागतिक भांडवल आकर्षित करण्यासाठी आणि त्याला चालना देण्यासाठी सक्षम परिसंस्था निर्माण करत आहे, ठीक आहे. तर हे काय आहे, हे एक प्रकारचं गुंतवणुकीच्या माध्यमातून मग म्युच्युअल फंड वाढवणे असेल किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक असेल, याला प्रोत्साहन या ठिकाणी मिळत आहे. त्यानंतर पुढे जाऊ आपण. हे त्यानंतर 2025 मध्ये IMF, ओके, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि जागतिक बँक यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या वित्तीय क्षेत्र मूल्यांकन कार्यक्रमाद्वारे, ओके, नियामक गुणवत्तेवरील पद्धतशीर वाढीला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. दोन्ही अहवालामध्ये वाढत्या प्रमाणात लवचिकता, वैविध्यपूर्ण आणि समावेशक वित्तीय प्रणालीची नोंद करण्यात आली असून, ओके, 2024 मध्ये एकूण वित्तीय क्षेत्रातील मालमत्ता जीडीपीच्या, ओके, जवळपास 187% वाढलेली आहे, असं हे डॉक्युमेंट सांगतं, ठीक आहे. त्याचबरोबर बाह्य क्षेत्राच्या बाबतीत जर पाहिलं आपण की बाह्य क्षेत्र, आता बाह्य क्षेत्र म्हणजे काय आहे की भारताची जगामध्ये कशी कामगिरी आहे किंवा भारताचं जगाच्या बाबतीत कसं कॉन्ट्रीब्युशन आहे हे डॉक्युमेंट दाखवतो. तर यामध्ये एक पहिलं की 2005 ते 24 या काळात जागतिक व्यापार निर्यातीत भारताचा 1% जवळपास 1.8% वाढला, ओके. म्हणजे जागतिक व्यापारामध्ये महत्वाचं बघा, जागतिक व्यापारी निर्यातीमध्ये म्हणजे जगाच्या एकूण व्यापार निर्यातीमध्ये भारताचा जो टक्का आहे तो 1% किती वाढलेला आहे, 1.180, ओके, 108% वाढलेला आहे. तर जागतिक व्यावसायिक सेवा निर्यातीत भारताचा वाटा 2%वरून किती वाढलेला आहे, जवळपास दुप्पट झालेला आहे. 2%वरून दुपटीहून अधिक झालेला आहे, 4.3%. मित्रांनो एक लक्षात ठेवा, हे स्टेटमेंट विचारलं जातं तुम्हाला, ठीक आहे. विशेषतः राज्यसेवा असेल किंवा या ठिकाणी कंबाईन असेल, तुम्हाला स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन विचारले जातात आणि हे स्टेटमेंट कुठून येणार आहेत, याच ठिकाणी येणार आहे, ठीक आहे. तर स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चनसाठी हा महत्त्वाचा सोर्स आहे. तर एक लक्षात ठेवायचं, जागतिक व्यापारी निर्यातीत भारताचा वाटा 1%हून जवळपास काय झालेला आहे, 1.8% झालाय आणि जागतिक व्यावसायिक सेवा निर्यातीमध्ये वाटा जो आहे तो 2%वरून किती झालेला आहे, 4.3% आहे, ठीक आहे. त्याचबरोबर भारत जो आहे ग्लोबल साऊथ मध्ये, ओके, ग्लोबल साऊथ मध्ये भारत जो आहे या ठिकाणी व्यापार आणि विकासाच्या बाबतीमध्ये व्यापार जो आहे किंवा या ठिकाणी की तिसरा आहे. मग आता हा कोणता रिपोर्ट आहे, तर हा आहे UNCTAD चा रिपोर्ट आहे. UNCTAD रिपोर्ट व्यापार आणि विकास अहवाल 2025 नुसार भारत व्यापार भागीदार विविधतेमध्ये की आघाडीच्या अर्थव्यवस्थेमध्ये ग्लोबल साऊथ मध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि ग्लोबल नॉर्थ मध्ये, ओके, या सर्व अर्थव्यवस्थेपेक्षा भारत जो आहे विविधतेत अधिक गुण नोंदवलेले आहे, असं हे डॉक्युमेंट सांगतं. त्यानंतर पुढे जाऊ आपण.
भारत जे आहे या ठिकाणी सेवा क्षेत्राच्या बाबतीत सेवा क्षेत्रातील निर्यात ओके ही सर्वात मोठ्या प्रमाणात होते आपली, आणि ही जी निर्यात आहे ही या ठिकाणी 13.6% वाढून 387.6 अब्ज अमेरिकन डॉलर झालेली आहे आतापर्यंतचे सर्वाधिक. आणि त्यामुळं तंत्रज्ञान आणि व्यावसायिक सेवाचे जागतिक केंद्र म्हणून भारत जे आहे, भारताला काय आहे, बळकटी मिळालेली आहे. म्हणजे आपल्या देशातून मोठ्या प्रमाणात सेवा जे आहे ते आपण काय करतोय, निर्यात करत आहोत. त्याचबरोबर भारताची चालू खात्यातील तूट ओके, भारताची चालू खात्यातील तूट जी आहे ही मध्यम राहिलेली आहे, ज्याला सेवा निर्यातीतून मिळालेल्या मजबूत. आता यामध्ये की BOP आहे बघा ओके, बॅलन्स ऑफ पेमेंट आहे. बॅलन्स ऑफ पेमेंटवर दोन खाते असतात ओके. ते या ठिकाणी एक आहे करंट अकाउंट असतं आणि दुसरं आहे कॅपिटल अकाउंट. आता यामध्ये करंट अकाउंटवर आपल्याला काय दिसतं की याच्यामध्ये की तूट दिसते. रिझन काय आहे ते या ठिकाणी तूट मोठ्या प्रमाणात दिसते, पण ही तूट कमी करण्याचं काम कोण करतं, या ठिकाणी इथं जे अकाउंट आहेत ओके, दोन अकाउंट असतात याच्यामध्ये. एक तर काय आहे इनव्हिजिबल आहे आणि या ठिकाणी व्हिजिबल आहे. इनव्हिजिबल मध्ये काय येणार आहे, या ठिकाणी सेवा येणार आहे इनव्हिजिबल मध्ये, आणि व्हिजिबल मध्ये काय आहे, वस्तू आहे. ठीक आहे. तर या ह्याच्यामध्ये सेवामधून आपल्याला नेहमी काय आहे की या ठिकाणी सरप्लस असतं. मग सेवाचं सरप्लस जे आहे ते या ठिकाणी इथं मायनस मध्ये होतं, किंवा इथलं जे मायनस आहे याच्यातून काय ह्या प्लस मधून मायनस होतं. त्यामुळे काय होतं, या ठिकाणी सेवा क्षेत्रातून मिळालेली मजबूत एकूण आवक आणि रेमिटन्स ओके. रेमिटन्सच्या बाबतीत जर पाहिलं तर जगामध्ये सर्वात जास्त रेमिटन्स हे भारताला मिळतात. आता पहिला मुद्दा की रेमिटन्स म्हणजे काय, रेमिटन्स म्हणजे काय, तर भारतीय व्यक्ती जेव्हा बाहेर राहतो म्हणजे त्याला आपण NRI म्हणतो. समजा एखादा व्यक्ती आहे की राम आहे, जो कुठं राहतो, सौदी अरेबियात राहतो, आणि तो सौदी अरेबियाला राहत असल्यानंतर तो या ठिकाणी त्या सौदी अरेबियामध्ये काहीतरी काम करतो, आणि काम केल्यानंतर त्याला जी काही रक्कम मिळते ती रक्कम तो भारतामध्ये पाठवतो. ठीक. तर ती भारतामध्ये पाठवलेली जी रक्कम आहे त्याला म्हणायचं रेमिटेन्स. आणि रेमिटेन्सच्या बाबतीमध्ये भारत जो आहे हा जगातील नंबर 1 आहे. कारण भारतामधले जे कौशल्य ज्यांच्याकडे आहे असे कामगार बाहेर जातात आणि मोठ्या प्रमाणात जो पैसे आहेत ते आपल्या देशात पाठवतात, तर त्याला म्हणतात रेमिटेन्सेस. ठीक आहे. तर या ठिकाणी हे जे रेमिटेन्सेस आहे हे रेमिटेन्सेस मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. आणि भारताची चालू खात्यावरील तूट जी आहे ती ही GDPच्या किती आहे, 1.3% आहे. आता हे तुटीच्या बाबतीत आपण थोडं व्यवस्थित बघू. आणि भारत हा जगातील सर्वात मोठा रेमिटेन्सचा प्राप्तकर्ता राहिलेला आहे. प्रश्न विचारतील जगातील सर्वात जास्त रेमिटन्स कुठल्या देशाला उपलब्ध होतात किंवा मिळतात, कुठल्या देशाला मिळतात, तर भारतामध्ये सर्वात जास्त रेमिटन्स मिळतात. आणि हे का, कारण या ठिकाणी कुशल आणि व्यावसायिक कारागिरांच्या वाढत्या योगदान ओके. तर बाहेरच्या देशामध्ये जे काही स्किल वर्कर्स लागतात ते आपल्या देशात तयार होतात आणि ते बाहेरच्या देशात जातात, त्यामुळं रेमिटन्स जातात. त्यानंतर भारताचा परकीय चलन साठा जो आहे, भारताचा परकीय चलन साठा हा या ठिकाणी म्हणजे 16 जानेवारी 2026 पर्यंत 701.4 अब्ज अमेरिकन डॉलर बिलियन डॉलर्स इतका वाढलेला आहे. ठीक आहे. हे सुद्धा महत्वाचं आहे, हे आपल्याला कळलं. 701.4 बिलियन डॉलर्स म्हणजे अब्ज डॉलर जे आहे अमेरिकन डॉलर, एवढा आपला काय आहे, परकीय चलनसाठा आहे. आणि परकीय चलनसाठा हा आपल्यासाठी महत्त्वाचा असतो, कारण आपण मोठ्या प्रमाणात म्हणजे नाही म्हटलं तरी जवळपास 80% जे तेल आहे ते आपल्याला आयात करावं लागतं, आणि ते जर आपण आयात केलं तर आपल्याला काय लागणार आहे, त्यासाठी लागतात डॉलर. आणि डॉलर आपल्याला कुठून मिळू शकतात, तर या ठिकाणी डॉलर हे जे आहे तर दोन मार्ग आहेत. एक तर काय आहे, आपली निर्यात वाढवावं लागणार आहे, त्याचबरोबर काय आहे, आपल्याला कर्ज घ्यावं लागेल. हे दोनच सोर्स आहे. तर सध्या आपल्या देशाकडं 701.4 अब्ज डॉलर एवढे या ठिकाणी परकीय चलन आपल्याकडं उपलब्ध आहे. तर आता ह्याच्यामध्ये काही ज्या कन्सेप्ट आहेत ओके इकॉनॉमिक्सच्या आपण बघू. त्या एक तर GDP पाहिलं आपण, ही आकडेवारी लक्षात ठेवा, 7.8 to 7.2% आहे. ठीक आहे. आता ह्याची पूर्ण PDF जे आहे हे मी तुम्हाला टेलिग्रामला उपलब्ध करून देतो. त्यानंतर यामध्ये 26-27 मध्ये काय आहे, 7.4% आहे. म्हणजे इथं लक्षात ठेवायचं 26-27 मध्ये किती असणार आहे, आपला प्रोजेक्टेड GDP 7.4% असेल. त्यानंतर या ठिकाणी किंवा की तोच 6.8 ते 7.2 पर्यंत असू शकतो. ठीक आहे. तर या ह्याच्यामध्ये इथं आकडेवारी 22-23 ची दिलेली आहे 7.6%, आणि ही लक्षात ठेवायची आहे आपल्याला 23-24 ओके. 23-24 ची किती आहे, 9.2% सगळ्यात महत्त्वाचं. नंतर 24-25 मध्ये 6.5%, 25-26 मध्ये काय आहे 7.4%, 25-26 ची आहे 7.4%, आणि 26-27 मध्ये प्रोजेक्टेड आहे या ठिकाणी
6.8 ते 7.2%. ठीक आहे, ही थोडीफार आकडेवारी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण फॉरेक्स रिझर्व्ह पाहिलं, या ठिकाणी $701 बिलियन आपले या ठिकाणी आपल्याकडे आज काय आहेत किंवा डॉलर उपलब्ध आहे. त्याचबरोबर आपल्याला ज्या बाकीच्या ज्या संकल्पना आहेत त्या पाहिजे आहेत. तर यामध्ये पहिली जी संकल्पना आहे ती म्हणजे काय आहे, या ठिकाणी विविध प्रकारचे डेफिसिट, तुटीची संकल्पना आहे. आता ह्या तुटीची संकल्पना आपण इथं कव्हर करू. आता यामध्ये पहिली जी तूट आहे, तुटीच्या संकल्पना पहिली तूट कोणती आहे, महसुली तूट. तुम्हाला विचारतात की 2025-26 नुसार या ठिकाणी महसुली तूट जी आहे ही किती आहे. तर महसुली तूट म्हणजे काय आहे, ज्याला आपण रेव्हेन्यू डेफिसिट असं म्हणतो. आता ही जी रेव्हेन्यू डेफिसिट आहे तर या ठिकाणी 24-25 मध्ये, ओके, 24-25 मध्ये रेव्हेन्यू डेफिसिट जे आहे आपल्याला किती दिसतं, 7.1%. ठीक आहे, हे किती आहे, 1.7%, सॉरी 1.7%, 7.19, ओके, 1.7% आहे. ठीक आहे, आणि दुसरं 25-26 मध्ये प्रोजेक्टेड असणार आहे 1.5%. 1.5%. मग आता हे नेमकं महसुली तूट म्हणजे काय आहे, महसुली तूट म्हणजे काय आहे, तर या ठिकाणी की महसुली तूट बरोबर आहे महसुली जमा. ओके, आता महसूल तूट आहे, महसूल तूट म्हणजे काय आहे, महसुली जमा महसुली खर्च. म्हणजे जो काही या ठिकाणी महसुली जमा झालेला आहे, समजा एक्झाम्पल मध्ये महसुली जमा आहे 1000 रुपये, ओके, आणि महसुली खर्च आहे 2000 रुपये. तर मग काय होणार आहे, या ठिकाणी इथं -1000 रुपये, म्हणजे ही झाली महसुली तूट. म्हणजे सरकारचा महसूल जो आहे, सरकार या ठिकाणी विविध मार्गाने महसूल तयार करतं. जसं सरकारचं टॅक्सच्या माध्यमातून असेल, नॉन टॅक्स रेव्हेन्यू असेल, तर या माध्यमातून सरकार काय करतं, महसूल तयार करतं. आता या महसुलामध्ये हे जर महसूल जो आहे या ठिकाणी म्हणजे रेव्हेन्यू कमी आणि एक्सपेंडिचर जास्त, म्हणजे या ठिकाणी आय कमी आणि व्यय जास्त जर असेल तर या ठिकाणी काय होतं, तूट निर्माण होत असते. तर ही तूट किती आहे, तर हे आहे की 24-25 ची 1.7%, सॉरी 1.7%, आणि या ठिकाणी किंवा की 25-26 जे आहे, ओके, 25-26 किती असू शकते, या ठिकाणी 25-26 1.5%. ठीक आहे, त्यामुळे ही आकडेवारी महत्वाची आहे. महसूल तूट लक्षात ठेवायची, महसूल तूट बरोबर महसुली जमा वजा महसुली खर्च. ठीक आहे, आता दुसरी संकल्पना आपण पाहू, अर्थसंकल्पित तूट. आता ही जी आहे, ही अर्थसंकल्पित तूट जी आहे ही या ठिकाणी 0 समजली जाते. मग या ठिकाणी अर्थसंकल्पित तूट बरोबर काय, एकूण उत्पन्न आणि एकूण खर्च हे दोन्हीही समान असं मानलं जातं. तिसरं जे आहे, तिसरी आहे वित्तीय किंवा राजकोषीय तूट, किंवा त्यालाच म्हणतात फिस्कल डेफिसिट. महत्वाचं आहे फिस्कल डेफिसिट. तर आता फिस्कल डेफिसिट ही जी संकल्पना आहे ही कोणी मांडली, सुकुमार चक्रवर्ती यांनी मांडली. तर फिस्कल डेफिसिट म्हणजे काय आहे, की राजकोषीय तूट बरोबर सरकारचं एकूण खर्च. ओके, म्हणजे सरकारचा एकूण खर्च, सरकारचा एकूण खर्च म्हणजे काय आहे, महसुली खर्च प्लस या ठिकाणी भांडवली खर्च, याला म्हणायचं एकूण खर्च. सरकारचा एकूण खर्च वजा महसुली जमा, सरकारची एकूण जमा प्लस कर्जाची पुनर्प्राप्ती, म्हणजे सरकारनं जे काही कर्ज दिलेलं आहे दुसऱ्या देशाला ते कर्ज रिटर्न मिळालेलं आहे, तर त्याला म्हणायचं कर्जाची पुनर्प्राप्ती प्लस इतर भांडवली मिळकत. ओके, हे जर वजा केलं म्हणजे एकूण खर्चामधून ह्या सगळ्या गोष्टी जर वजा केल्या, ओके, महसुली जमा प्लस कर्जाची पुनर्प्राप्ती आणि इतर भांडवली मिळकत जर मायनस केली तर आपल्याला काय दिसते, राजकोषीय तूट. दुसऱ्या भाषेमध्ये राजकोषीय तूट म्हणजे सरकारची निव्वळ कर्ज उभारणी प्लस सरकारच्या इतर देणी. म्हणजे फिस्कल डेफिसिट म्हणजे काय आहे, एक प्रकारची या ठिकाणी की एक प्रकारचं कर्ज आहे जे या ठिकाणी की फ्युचरमध्ये सरकारला म्हणजे परत करावं लागतं, कारण ही तूट आहे. तर या ह्याच्यामध्ये की जर आपण डेटा बघितला तर फिस्कल डेफिसिटच्या बाबतीत जर पाहिलं तर फिस्कल डेफिसिट आपल्याला किती दिसतं, तर या ठिकाणी 24-25 मध्ये या ठिकाणी 4.8%. ओके, तर यामध्ये 24-25 मध्ये डेटा महत्वाचा आहे 4.8%. ओके, आणि 25-26 मध्ये किती आहे, 4.4%. किती, 25-26 मध्ये, 25-26 मध्ये किती आहे, 4.4%. ठीक आहे, 4.4% आहे. ठीक आहे, तर 24-25 मध्ये किती आहे, 4.8% आहे, आणि 25-26 मध्ये किती आहे, 4.4% आहे. पुढे जाऊ आपण. नंतर आहे प्रायमरी डेफिसिट, प्राथमिक तूट आहे. प्राथमिक तूट बरोबर काय आहे, राजकोषीय तूट. ओके, फिस्कल डेफिसिट वजा घेतलेल्या कर्जावरील व्याज खर्च. ठीक आहे, या ठिकाणी घेतलेल्या कर्जावरील व्याज खर्च.
आता हे जे आहे त्याला काय म्हणायचं, प्रायमरी डिफिसिट. आता प्रायमरी डिफिसिट जे आहे ते आपल्याला किती दिसतं, 24-25 मध्ये आहे 1.3. ओके, 24-25 1.3% आहे. अँड या ठिकाणी किती आहे, 25-26 मध्ये काय आहे, 25-26 मध्ये किती आहे या ठिकाणी 0.25-26 मध्ये 0.8%. ठीक आहे, तर हे दोन आकडेवारी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे आहे इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट. ठीक आहे, आता हे जे आहे इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट म्हणजे काय आहे, प्रभावी महसूल तूट म्हणजे महसुली तूट. ओके, जे काही महसुली तूट झालेली आहे वजा, ओके, वजा भांडवली मालमत्ता निर्माण करण्यासाठी वापरलेली अनुदाने. म्हणजे जी काय आपण भांडवली मालमत्ता किंवा या ठिकाणी भांडवली मालमत्ता निर्माण करण्यासाठी वापरलेली जी अनुदाने आहेत तर ते इथून आपल्याला मायनस करावी लागतात. त्यालाच म्हणायचं इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट. ठीक आहे, आता हे जे इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट आहे हे किती आहे, ते याच्यामध्ये हे आपल्याला 3 प्रकारचे डेफिसिट इथे दिलेले आहे. ओके, त्यामध्ये ते आपण बजेटमध्ये बघू. इथं आपल्याला फिजिकल डेफिसिट आहे, रेव्हेन्यू डेफिसिट आहे, प्रायमरी डेफिसिट दाखवलेलं आहे. ठीक आहे, तर ह्या झाल्या या ठिकाणी डेफिसिट बाबतच्या किंवा की संकल्पना. ठीक आहे, आणि यामध्ये की अजून एक लक्षात ठेवायचं, भारत जो आहे रेमिटेन्सच्या बाबतीमध्ये काय आहे, जगात नंबर 1 आहे. ठीक आहे, त्याचबरोबर भारताचा परकीय चलन साठा सुद्धा आपण पाहिलेला आहे. त्यानंतर फॉरेन रिझर्व्ह पाहिलं आपण 701 कोटी. त्यानंतर महागाईच्या बाबतीत हे डॉक्युमेंट काय सांगतं, जे काही महागाई आहे किंवा ज्याला आपण इन्फ्लेशन किंवा चलनवाढ असं म्हणतो. मग चलनवाढीच्या बाबतीमध्ये की भारताची सीपीआय, ओके, सीपीआय कंझ्युमर प्राइस इंडेक्स. ओके, तर या ठिकाणी सीपीआयच्या मालिकेनुसार सुरुवातीला सर्वात कमी महागाई दर नोंदवला असून या ह्याच्यामध्ये की 25 म्हणजे एप्रिल ते डिसेंबर दरम्यान काय आहे, चलनवाढ ही 1.7% राहिलेली आहे. 1.7% राहिलेली आहे असं हे डॉक्युमेंट सांगतं. ओके, त्यानंतर पुढे की पुढे कृषी आणि अन्न व्यवस्थापन. आता कृषी आणि अन्न व्यवस्थापनाच्या बाबतीत जर पाहिलं तर या ह्याच्यामध्ये कृषीच्या बाबतीमध्ये आपलं किती प्रोडक्शन झालेलं आहे हे आपल्याला इथं पाहायचं आहे. आता चांगल्या हवामानामुळं काय झालेलं आहे, तर या ठिकाणी कृषी वर्ष जे आहे 2024-25 मध्ये चांगल्या हवामानामुळं की कृषी वर्ष 2024-25 मध्ये भारताचं अन्नधान्य उत्पादन हे किती झालेलं आहे, हे 3,577.3 लाख मेट्रिक टन पर्यंत पोहोचलेलं आहे. ओके, आणि मागील वर्षाच्या तुलनेत ते या ठिकाणी 254.3 लाख मेट्रिक टनांनी वाढलेले आहे. ही वाढ कशात आहे, तांदूळ. आणि तांदळाच्या बाबतीमध्ये जगातील सर्वाधिक प्रोडक्शन जे आहे हे भारतामध्ये होत आहे. तांदूळ, नंतर गव्हा, मका आणि भरड धान्य, ज्याला श्री अन्न असं म्हणतात, भरड धान्य, श्री अन्न. त्याचबरोबर जे आहे या ठिकाणी की 2015 ते 24, ओके, 15 ते 24 दरम्यान पशुधन जे आहे क्षेत्राने वाढ केलेली आहे, ज्यात सकल मूल्यवर्धनात जवळपास 195% वाढ झालेली आहे. मग मत्स्य व्यवसाय असेल ह्याच्यामध्ये सुद्धा चांगली कामगिरी झालेली आहे असं या ठिकाणी हे डॉक्युमेंट सांगतं. त्यानंतर पुढे हे अन्नधान्याच्या बाबतीमध्ये अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ होऊनही कृषी सलग या ठिकाणी कृषी सकल मूल्यवृद्धीमध्ये सुमारे 33% वाटा असलेल्या फलोत्पादनाने विकासाचा एक प्रमुख साधी आहे. म्हणजे या ठिकाणी कृषीच्या एकूण ह्याच्यामध्ये कशाची वाढ झालेली आहे, फलोत्पादनाची वाढ झालेली आहे. बरोबर, त्याचबरोबर या ह्याच्यामध्ये कृषी विपणन आणि पायाभूत सुविधा मधील कार्यक्षमता सुधारण्यासाठी सरकारने काय केलेलं आहे, ISAM, ओके, ISM अंतर्गत कृषी विपणन पायाभूत सुविधा ही योजना सुरू केलेली आहे. त्याचबरोबर कृषी पायाभूत सुविधा निधी, ओके, हे सुद्धा या ठिकाणी लागू केलेला आहे. त्याचबरोबर ई नाम हे जे आहे या ठिकाणी पोर्टल आहे, ई नाम योजनेद्वारे किंमत निश्चितीची प्रक्रिया सुधारण्यात आली. तर ई नाम काय करतं, किंमत निश्चित करण्याची सुविधा प्रोव्हाइड करतं. ठीक आहे, त्यानंतर या ह्याच्यामध्ये की काही अन्नधान्याच्या बाबतीमध्ये काय आहे की MSP आहे, मिनिमम सपोर्ट प्राइस लागू करण्यात आलेली आहे, किमान आधारभूत किंमत. ओके, आणि यामध्ये पीएम किसान उत्पन्न हस्तांतरणाद्वारे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला आधार दिला आहे. या व्यतिरिक्त पंतप्रधान किसान मानधन योजना, ओके, वित्तीय सहाय्य, तर या ठिकाणी पीएम किसान योजनेच्या अंतर्गत काय आहे, आतापर्यंत 21 हप्ते दिलेले आहेत. ओके, पीएम किसान योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी शेतकऱ्यांना त्या माध्यमातून काय तर या ठिकाणी पैशाचं वाटप करण्यात आलेलं आहे.
ठीक आहे. आता फूड ग्रेनच्या बाबतीमध्ये जर पाहिलं आपण तर फूड ग्रेनमध्ये आपलं काय आहे, फूड ग्रेनमध्ये की आपण पाहिलं आता ते 357.7 मेट्रिक टन हे जे आहे तर या ठिकाणी आपलं हे फूड ग्रेन वाढलेलं आहे. ओके, अन्नधान्य वाढलेलं आहे. त्यानंतर आता सेवाच्या बाबतीत जर पाहिलं तर यामध्ये सर्वाधिक आपल्या जीडीपी मध्ये सर्वाधिक वाटा जो आहे तो कशाचा आहे, सेवाचा आहे. ठीक आहे. आता सेवा क्षेत्राचा जो वाटा आहे तो किती आहे, 53.6% हा सेवा क्षेत्राचा वाटा वाढलेला आहे. आणि भारत हा क्वेश्चन तयार होतो इथं, भारत हा जगातील सेवांच्या सातवा या ठिकाणी सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. ठीक आहे. भारत हा जगातील सेवांचा 7वा सर्वात मोठा निर्यातदार, म्हणजे आपण एकूण जगातील सेवा निर्यातीमध्ये कितव्या नंबरला आहोत, 7व्या नंबरला आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी जागतिक सेवा व्यापारातील त्याचा वाटा जो आहे 2005 मधील वाटा 2% 24 मध्ये किती आहे, 4.3% गेलेला, म्हणजे दुपटीपेक्षाही जास्त झालेला आहे. म्हणजे सेवा निर्यातीमध्ये आपला वाटा 4.3% झालेला आहे. हे स्टेटमेंट विचारलं जाईल. ओके. त्याचबरोबर सेवा क्षेत्र हे थेट परकीय गुंतवणुकीच्या ओघाचे सर्वात मोठे प्राप्त, म्हणजे जे काही FDI आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट येत आहे, ती कुठे येत आहे, त्या ठिकाणी सेवा क्षेत्रामध्ये सर्वाधिक येत आहे. ठीक आहे, असं हे डॉक्युमेंट सांगतं. त्यानंतर यामध्ये उद्योगांच्या बाबतीत जर पाहिलं त्यामध्ये 14 क्षेत्रातील याच्यामध्ये 14 क्षेत्रामधील उत्पादन संलग्न प्रोत्साहन PLI योजनेमुळे काय झालेलं आहे, 2 लाख कोटी रुपयापेक्षा जास्त प्रत्यक्ष गुंतवणूक झालेली आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आलेली आहे. त्याचबरोबर नवोन्मेष क्षेत्रातील भारताची कामगिरी सातत्याने या ठिकाणी मजबूत झालेली आहे. ओके, तर हे महत्त्वाचं बघा, याच्यावर प्रश्न येतो. नवोन्मेष क्षेत्राची भारताची कामगिरी सातत्याने वाढलेली आहे आणि 2019 मध्ये 66व्या स्थानावर भारत होता. तर या ठिकाणी 2025 मध्ये आपलं स्थान किती झालेलं आहे, 38. म्हणजे 2019 ला 66 होतो, आता काय आहे या ठिकाणी 2025 मध्ये आपण 38व्या नंबरवर आहोत. हे नंबर महत्वाचा आहे. ओके. त्यानंतर गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा. ओके, गुंतवणूक आणि पायाभूत सुविधाच्या बाबतीत जर पाहिलं, गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा ज्यामध्ये जोडणी, क्षमता आणि स्पर्धात्मकता, ओके, या ठिकाणी कॉम्पिटिटिव्हनेस जो आहे तो या ठिकाणी वाढत आहे. तर यामध्ये भारत सरकारचे भांडवली खर्च आर्थिक वर्ष 2018 मधील 2.63 लाख कोटीवरून आर्थिक वर्ष 2026 मध्ये जवळपास 4.2 पटीने वाढून 11.21 लाख कोटी झालेली आहे. ठीक आहे. तर पायाभूत सुविधांना विकासाचा एक प्रमुख सारथी म्हणून स्थान मिळालेलं आहे. ओके, जर पायाभूत सुविधा जर वाढल्या, डेफिनेटली पायाभूत सुविधा वाढल्या तर सगळेच सेक्टर वाढत असतं. पायाभूत सुविधा हे अत्यंत आवश्यक असतात. पायाभूत सुविधेमध्ये काय येणार आहे, रोड आहे, कनेक्टिव्हिटी आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, वॉटर आहे. तर ह्या सुविधा असणं गरजेचं आहे, तरच या ठिकाणी आपल्या देशाचा विकास होईल. त्याचबरोबर रेल्वेच्या बाबतीत जर पाहिलं, ओके, तर रेल्वेचे जे जाळं आहे आतापर्यंत या ठिकाणी रेल्वे पायाभूत सुविधामध्ये सातत्याने विस्तार करत आहे आणि मार्च 2000 पर्यंत रेल्वे मार्गाची जाळे किती झालेले आहे, 59,439 किलोमीटर पर्यंत या ठिकाणी हे पोहोचलेले आहे. ठीक आहे, 59,439 किलोमीटर पर्यंत. आणि त्याचबरोबर 2025 पर्यंत 99.1% काय आहे, विद्युतीकरण झालेलं आहे. पुढचा पॉइंट आहे, भारत जगातील तिसरा सर्वात मोठा हवाई वाहतूक बाजारपेठ म्हणून उदयाला आले आहे. म्हणजे हवाई वाहतूक म्हणजे काय, विमानामध्ये या ठिकाणी जी काही वाहतूक आहे, भारत हा जगात सर्वात मोठा हवाई वाहतूक बाजारपेठ ठरलेला आहे, तिसरा. आणि यामध्ये विमानतळाची जी संख्या आहे ही सुद्धा वाढलेली आहे. तर ही 164 झालेली आहे, म्हणजे 74 होते ते 164 विमानतळ झालेले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी वीज निर्मितीमध्ये सुद्धा पायाभूत क्षेत्रामधली वीज निर्मिती महत्वाची आहे. तर वीज निर्मितीमध्ये एकूण वीज निर्मिती क्षमतेपैकी सुमारे 89.83% वाटा हा नवीनीकरण ऊर्जेचा आहे. एकूण नवीनीकरण ऊर्जा आणि स्थापित सौर ऊर्जा क्षमतेच्या बाबतीत भारत हा जागतिक स्तरावर काय आहे, तिसऱ्या क्रमांकावर आहे. ओके, ही आकडेवारी अत्यंत महत्त्वाची आहे मित्रांनो, आपल्याला डायरेक्ट प्रश्न विचारले जातील. त्यामुळे हे डॉक्युमेंट समजून घ्या आणि जे आपण या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय ते या ठिकाणी जर समजलं नाही तर रिपीट किंवा खाली कॉमेंट बॉक्समध्ये प्रश्न सुद्धा विचारू शकता. नंतर टेलिडेन्सिटी आहे. ओके, ही किती आहे, 86.76% ही टेलिडेन्सिटी
आहे. त्याचबरोबर जलजीवन मिशन जे अंतर्गत जलजीवन मिशन अंतर्गत 81% अधिक ग्रामीण कुटुंबांना स्वच्छ पाण्याची सुविधा जी आहे ही प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर अंतराळ क्षेत्रातील पायाभूत सुविधा म्हणजे या ठिकाणी स्पेस जे आहे त्यामधल्या पायाभूत सुविधा जे आहे तर या पायाभूत सुविधेमध्ये की आपलं स्वायत्त उपग्रह डॉकिंग आहे, स्पेस डेक्स त्यांना म्हणतात, साध्य करणारा स्वायत्त उपग्रह डॉकिंग साध्य करणारा भारत हा जगातील चौथा देश बनलेला आहे. कितवा? चौथा. तुम्हाला डायरेक्ट विचारतात की स्वायत्त उपग्रह डॉकिंग साध्य करणारा भारत हा जगातला कितवा देश बनलेला आहे? कितवा देश आहे? या ठिकाणी हा चौथा देश बनलेला आहे. त्याचबरोबर पर्यावरणाच्या बाबतीत सुद्धा या ठिकाणी काय आहे? आपली कामगिरी चांगली आहे. नंतर शिक्षण आणि आरोग्य आहे. ओके, आता शिक्षण आणि आरोग्याच्या बाबतीत काय आहे? जगातील सर्वात मोठी शालेय शिक्षण प्रणाली काय आहे? आपल्या देशात अस्तित्वात आहे. रिझन काय आहे? आपल्या देशाची लोकसंख्या जगातील सर्वाधिक आहे. मग त्या सगळ्या लोकसंख्येला काय आहे? स्कूल पण लागणार आहे. त्याचबरोबर भारताने पायाभूत सुविधा आणि शिक्षकांची क्षमता बळकट करून शालेय क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. तर पोषण शक्ती निर्माण करणे, समग्र शिक्षा अभियान यासारख्या योजना या ठिकाणी काय होतात? एक प्रकारचं समतोल प्रोत्साहन या ठिकाणी देत असतात. समानतेला प्रोत्साहन देत असतात या योजना. ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊ आपण. उच्च शिक्षणाच्या बाबतीमध्ये महत्वाचं इथे हे बघा डेटा आहे. उच्च शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपल्या देशामध्ये या ठिकाणी काय आहेत? 23 IIT आहेत. ओके, किती IIT किती आहेत? 23 आहेत. ओके, त्यानंतर IIM किती आहेत? 21 आहेत. ओके, त्यानंतर एम्स किती आहेत? 20 आहेत. ही आकडेवारी महत्वाची आहे. ठीक आहे. त्याचबरोबर या ठिकाणी झांझिबार क्वेश्चन तयार होतो बघा. झांझिबार आणि अबुधाबी येथे 2 आंतरराष्ट्रीय IIT कॅम्पसची स्थापना करण्यात आली आहे. ओके, झांझिबार आणि अबुधाबी या ठिकाणी काय आहे? याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय IIT कॅम्पसची सुद्धा स्थापना करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर अपार हे काय आहे? अपार हे स्वयंचलित कायमस्वरूपी शैक्षणिक खाते आहे. ओके, ज्याला अपार असं म्हटलं जातं. त्यानंतर आरोग्याच्या बाबतीत जर पाहिलं आपण, हे सुद्धा महत्वाचं आहे. आरोग्याच्या बाबतीत भारतात 1990 पासून माता मृत्यू दर हा जो होता, ओके, माता मृत्यू दर मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट हा जो आहे, हा मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट म्हणजे काय आहे? 1 लाख जिवंत बालकांना जन्म देते वेळेस किती महिलांचा या ठिकाणी मृत्यू होतो, तो असतो मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट. आता हा जो आहे 1990 पासून माता मृत्यू दर 86% घट झाली असून तो 48% पर्यंत आलेला आहे आणि जागतिक सरासरीपेक्षा खूप कमी आहे. तर यामध्ये 5 वर्षाखाली बालकांचा मृत्यू दर, ओके, अंडर 5 मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट हा 78% घट झाली आहे. आणि त्याचबरोबर जी घट जागतिक 61% घसरणीपेक्षा अधिक आहे. आणि 1990 ते 2023 काळात नवजात बालकांचा मृत्यूदर, ओके, या ठिकाणी MMR म्हणतात त्याला, नवजात बालकांचा मृत्यूदर 70% घट झाली असून जागतिक पातळीवर तो 54% तुलनेत काय आहे? जास्त आहे. त्यानंतर ही गेल्या दशकात बालमृत्यू दर जो आहे 78%हून अधिक घट झालेली आहे. आणि 2013 मध्ये प्रति 1000 जिवंत जन्मामागे 40 मृत्यूवरून 2023 मध्ये ही संख्या काय आहे? 25 आलेली आहे. इथं क्वेश्चन तयार होतो. 40 वरून संख्या कुठे आलेली आहे? 25 वर आलेली आहे. ठीक आहे. नंतर रोजगाराच्या बाबतीत जर पाहिलं तर या ठिकाणी रोजगार आणि प्रशिक्षण जे आहे हे या ठिकाणी वाढलेलं आहे. त्यानंतर यामध्ये कामगार संहितामध्ये गिग इकॉनॉमी आहे. तर जे गिग कामगार आहे ह्याच्यावर सुद्धा सरकारनं या ठिकाणी लक्ष ठेवलेलं आहे. गिग वर्कर, ओके, गिग वर्कर म्हणजे काय आहे? जसं या ठिकाणी किंवा की तो झोमॅटो आहे किंवा विविध प्रकारचे जे प्लॅटफॉर्म्स आहेत, ओके, अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये चालतात. जसं एक्झाम्पलमध्ये किंवा की 10 मिनिट ब्लिंकिट आहे, 10 मिनिट डिलिव्हरीवालं किंवा पिझ्झावाले असतील, ओके. तर या ह्याच्यामध्ये हे आहे सगळे गिग वर्कर. या गिग वर्करवर सुद्धा काय आहे या ठिकाणी की कामगार संहिता जी आहे किंवा कामगाराचे नियम त्यांना लागू होणार आहेत. ठीक आहे. तर हे गिग इकॉनॉमी आहे. तर याच्यामध्ये सुद्धा काय आहे? गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांना औपचारिकपणे मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे काय होणार आहे? त्यांनाही गिग कामगारांना सुद्धा काय आहे? सामाजिक सुरक्षा व्यवस्था आणि कल्याणकारी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्याचबरोबर ई श्रम पोर्टल जो आहे हे सुरू करण्यात आलेलं आहे.
त्यानंतर कौशल्य परिसंस्था. कौशल्य परिसंस्था म्हणजे काय आहे की ज्या ठिकाणी स्किल अपग्रेड केलं जातं. मग स्किल अपग्रेडेशनच्या माध्यमातून बाबतीत विचार केला तर ITIच्या ओके ITIच्या गुणवत्ता सुधारण्यासाठी राष्ट्रीय योजनेअंतर्गत 1000 सरकारी ITIची ओके म्हणजे 200 हब ITIची आणि 800 स्पोक ITIची गुणवत्ता सुधारण्यासाठी स्मार्ट वर्गखोल्या, आधुनिक प्रयोगशाळा, डिजिटल सामुग्री याचा या ठिकाणी काय आहे किंवा की याच्यावर जो काही खर्च आहे तो प्रस्तावित केलेला आहे. त्यानंतर ग्रामीण विकास आणि सामाजिक प्रगती याच्या बाबतीत जर विचार केला तर जागतिक बँकेने ओके ग्रामीण विकास आणि सामाजिक प्रगतीच्या बाबतीत जर पाहिलं आपण तर ग्रामीण बँकेने 2021 सालच्या किमतीवर आधारित चलनाच्या क्रियशक्तीनुसार दारिद्र्य रेषेखाल. आता याच्यामध्ये काय आहे की जागतिक बँकेने 2021 सालच्या चलनाच्या क्रियशक्तीनुसार ओके क्रियशक्ती म्हणजे पर्चेसिंग पॉवर म्हणतात त्याला, चलनाच्या क्रियशक्तीनुसार दारिद्र्य रेषेसाठी उत्पन्नाचा जो स्तर आहे तो या ठिकाणी 2 पॉइंट ओके म्हणजे जे पॉवर्टी लाईन आहे हे 2 पॉइंट काय आहे 15 वरून 15 अमेरिकन डॉलर वरून किती केलेली आहे 3 अमेरिकन डॉलर केलेली आहे. ओके म्हणजे याचा अर्थ काय आहे तर ही पॉवर्टी लाईन आहे एक प्रकारची किंवा की 3 अमेरिकन डॉलर तुमच्याकडे उपलब्ध असणं गरजेचं आहे. जर 3 पेक्षा कमी असेल तर तुम्ही काय आहे दारिद्र्य रेषेमध्ये आहात असं या ठिकाणी वर्ल्ड बँक सांगते 3 अमेरिकन डॉलर. पण आता सुधारित आंतरराष्ट्रीय दारिद्र्य रेषेनुसार ही जे सुधारित आंतरराष्ट्रीय दारिद्र्य रेषा आहे पूर्वी 2.15 अमेरिकन डॉलर म्हणजे एखादा व्यक्ती 2.15 अमेरिकन डॉलर जर त्याच्याकडे असतील तर तो एक लाईनवर होता. ओके आता ती लाईन 3 अमेरिकन डॉलर करणार आहे म्हणजे दररोज व्यक्तीला जीवन जगण्यासाठी 3 अमेरिकन डॉलर तरी लागतात असं वर्ल्ड बँक सांगते. ठीक आहे ही नवीन रेषा आहे, नवीन दारिद्र्य रेषा डिफाईन करणे. आता या दारिद्र्य रेषेनुसार 2022-23 मध्ये भारतातील अत्यंत गरिबीचे जे प्रमाण आहे हे 5.3% आणि निम्न मध्यम उत्पन्न गरीब गटातील प्रमाण जे आहे हे 23.9 होतं असं या ठिकाणी इथं सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे त्याचबरोबर सामाजिक सेवावरील जो खर्च आहे सामाजिक सेवावरील खर्च हा या ठिकाणी 23-24 मध्ये 60% होता, 24-25 मध्ये 7.7% आहे आणि हा जो खर्च आहे हा या ठिकाणी सकल देशांतर्गत उत्पन्नाच्या म्हणजे GDPच्या किती आहे 7.9% आहे असं हे डॉक्युमेंट सांगतं. त्यानंतर पुढे ग्रामीण अर्थव्यवस्थेची स्थिती जर पाहिली आपण तर ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बाबतीत काय आहे तर या ह्याच्यामध्ये 500 नमो ड्रोन दीदी योजना सुरू केलेली आहे. ओके तर गावामध्ये काय आहे त्या ठिकाणी दीदी योजनेच्या बाबतीत म्हणजे दीदी ड्रोन डीबी म्हणजे काय आहे त्या ठिकाणी त्यांना ड्रोन प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर या ह्याच्यामध्ये ड्रोन सर्वेक्षणासाठी अधिसूचित केलेल्या 3.44 लाख गावापैकी स्वामित्व अंतर्गत या ठिकाणी 2.28 गावापर्यंत काय आहे ड्रोन सर्वेक्षण पूर्ण झालेले आहे आणि हे ड्रोन सर्वेक्षण करण्यासाठी नमो ड्रोन दीदी योजना या ठिकाणी लॉन्च करण्यात आली होती. ओके तर या अंतर्गत ह्या सगळ्या ड्रोन दीदी जे आहेत हे देण्यात आलेले आहे. त्यानंतर भारतातील AI परिसंस्था ओके मधील उत्क्रांती. आता हे जे आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे ह्याच्यावर सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम होत आहे हे असं डॉक्युमेंट सांगतं. त्याचबरोबर शहरीकरण मग त्यामध्ये नागरिकांना अधिक सेवा देण्यासाठी भारतीय शहरातील कार्यक्षमता वाढवणं गरजेचं आहे. यामध्ये नमो भारत प्रादेशिक जल वाहतूक प्रणाली जी आहे इथं कार्यान्वित करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर यामध्ये हे आयात कमी करून धोरणात्मक लवचिकता आणि धोरणात्मक अपरियतेपर्यंतचा प्रवास म्हणजे याचा अर्थ काय आहे की प्रत्येक वस्तूची आयात कमी करणे म्हणजे आपण आयात जे करतोय तर आपल्याला आयात कमी करायची आहे, निर्यात वाढवायची आहे. मग जी आपण वस्तू आयात करतो त्याला पर्यायी वस्तू निर्माण केली तर काय आहे आपण स्वदेशीचा पुरस्कार करू शकतो. ठीक आहे हेच सांगतो डॉक्युमेंट की प्रत्येक वस्तूची आयात कमी करणे अनेकदा व्यवहार्य आणि इष्ट नसते. म्हणजे प्रत्येक गोष्टीची आपण पर्यायी वस्तू तयार करू शकत नाही. म्हणजे पेट्रोल आहे तो पेट्रोल आपल्या देशात त्या प्रमाणात मिळत नाही त्यामुळे पेट्रोल आणावंच लागतं. पण ज्या गोष्टी आणता येतात किंवा तयार करता येतात ते आणायची गरज नसते. जसं पेन आहे तर पेन आपण बाहेरच्या देशातून आणायची गरज पडणार नाही जर आपल्या देशात निर्माण केले तर. मग या ठिकाणी मग स्वदेशीचा पुरस्कार जो आहे तो या ठिकाणी की नियोजित रणनीतीने झाला पाहिजे आणि स्वदेशी करण्यासाठी एक शिस्तबद्ध दृष्टिकोन असला पाहिजे. तो 3 स्तरीय चौकटीद्वारे
सादर केला गेला आहे. 3 स्तरीय चौकटीद्वारे सादर केला गेलेला आहे. याद्वारे अत्यावश्यक आयातीसाठी पात्र असलेल्या वस्तू ओके आणि आयातीसाठी पात्र नसलेल्या वस्तू ठरवल्या जातात आणि त्यामधील आर्थिकदृष्ट्या फायदेशीर क्षमता विकसन व त्याचे धोरणात्मक फायदे त्याचबरोबर धोरणात्मक दृष्ट्या कमी तातडीने किंवा उच्च खर्चाचे आयात पर्याय यामध्ये फरक जो आहे तो स्पष्ट केलेला असतो. यानुसार धोरण ठरत असतं. त्यानंतर राष्ट्रीय कच्चा माल खर्च जे धोरण आहे या ठिकाणी राष्ट्रीय कच्चा माल खर्च कपात धोरण हे जाहीर केलेलं आहे. त्याचबरोबर स्वदेशी पासून धोरणात्मक लवचिकतेकडे आणि त्यानंतर धोरणात्मक अपरिहार्यतेकडे आपण काय केलेली आहे वाटचाल केलेली आहे. यात विचारपूर्वक वापरलेल्या आयात पर्यायामुळे भारताचे राष्ट्रीय सामर्थ्य वाढलेले आहे आणि भारतीय उत्पादने खरेदी करण्याचा विचार ओके करण्यापासून ते विचार न करता भारतीय उत्पादने खरेदी करण्याकडे लोक वळलेले आहेत. म्हणजे आपला याचा अर्थ काय आहे की आपले जे काही हे आहेत वस्तू आहेत किंवा आपल्याकडे जे काही आपण तयार करतो त्याची मागणी जगामध्ये काय झालेली आहे वाढलेली आहे. ठीक आहे. तर या सगळ्या बाबी आपण इथं कव्हर केल्या आणि यामध्ये आपण काय काय बघितलं की एक तर पूर्ण जीडीपी ग्रोथ काय आहे हे सुद्धा डॉक्युमेंट देऊ आपण. स्टेट ऑफ इकॉनॉमी इंडियन इकॉनॉमी काय आहे ओके आणि कशा पद्धतीनं जगामध्ये प्रॉब्लेम्स आहेत त्याचं इव्हन ते असताना सुद्धा जीडीपी कशी वाढलेली आहे. आपल्याकडे फॉरेस्ट रिझर्व किती आहे $701 बिलियन. फूड ग्रेन प्रोडक्शन किती आहे. त्यानंतर या ठिकाणी डिफिसिट हे कसं आहे. कॅपिटल एक्सपेंडिचर जे आहे म्हणजे सरकारचा कोणाला या ठिकाणी भांडवली खर्च जो आहे तो महत्त्वाचा आहे आणि हा जो भांडवली खर्च आहे तो या ठिकाणी 24-25 मध्ये किती आहे 3.2 आहे ओके जीडीपीच्या आणि 22-23 मध्ये 3.2 जीडीपीच्या होता. ठीक आहे. हे झाला कॅपिटल एक्सपेंडिचर. त्यानंतर इंडिया पुशिंग अ ग्रोथ फ्रंटायर ओके फास्टेस्ट ग्रोईंग मेजर इकॉनॉमी मध्ये भारत या ठिकाणी येत आहे फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी. त्यानंतर हे आपली ग्रोथ वाढत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी भारताची जे काही फिस्कल डेफिसिट आहे ते सुद्धा या ठिकाणी कमी होत आहे. या सगळ्या बाबी तक त्याचबरोबर इन्फ्लेशनच्या बाबतीत दाखवलेलं आहे. आपला इन्फ्लेशन रेट सुद्धा इथं कमी होत आहे. त्यानंतर इन्व्हायरमेंट आणि क्लायमेट याच्या बाबतीमध्ये आपण काय करत आहोत काम करत आहोत. हे सुद्धा आपण बघितलं. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण इथं कव्हर केलेले आहेत. निश्चित याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक एक्झामला होणार आहे. त्याचबरोबर आपली डायरेक्शन अकॅडमीची ऑफलाईन ऑनलाईन फिनिक्स बॅच ओके राज्यसेवा डेडिकेटेड अशी आहे. राज्यसेवा UPSC साठी ही फिनिक्स बॅच आहे. जे विद्यार्थी 2026-27 साठी ओके जे विद्यार्थी 2026-27 साठी प्रिपरेशन करत असतील त्यांच्यासाठी ऑफलाईन ऑनलाईन फिनिक्स बॅच उपलब्ध आहे. ऑफलाईन ॲट छत्रपती संभाजीनगर सकाळी 7:30 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत लेक्चर्स असतात. त्याचबरोबर ऑनलाईन स्वरूपात सुद्धा ही बॅच उपलब्ध आहे डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपवर. तर त्याचबरोबर या ह्याच्यामध्ये पूर्वपरीक्षेच्या बाबतीत पाहिलं तर या ठिकाणी पूर्वपरीक्षेची ऑफलाईन बॅच ॲट छत्रपती संभाजीनगर आणि त्याचबरोबर ऑनलाईनसाठी प्रिलियमची स्पेशल बॅच आहे. त्याचबरोबर प्री आणि मेन्सची सुद्धा बॅच आहे. याच्यावर सुद्धा ऑफर सुद्धा चालू आहे. लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपात ही बॅच आपल्याला उपलब्ध आहे. त्यानंतर इतर ज्या सरळ सेवा आहेत सरळ सेवेसाठी सुद्धा बॅच आपल्याकडे उपलब्ध आहे. अगदी 1499 मध्ये मग त्यात तलाठी असेल ग्रामसेवक असेल नगर परिषद किंवा सर्व प्रकारचे जे या ठिकाणी येणाऱ्या सरळ सेवेच्या भरती आहे त्या सगळ्या इथून कव्हर होणार आहे. यासाठी स्पेशल डेडिकेटेड टीम आहे. त्या टीमचे डेमो लेक्चर सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे. ठीक आहे. आणि ऑप्शनलच्या बॅचेस सुद्धा अवेलेबल आहेत. त्यासाठी तुम्हाला डायरेक्शन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे आणि सर्व बॅचेसचे किंवा सर्व कोर्सेसचे डेमो लेक्चर सुद्धा अवेलेबल आहेत. ते जरूर पहा आणि या डॉक्युमेंटची जी PDF आहे ते डायरेक्शन अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध आहे. ओके. आय होप तुम्हाला या ठिकाणी हे डॉक्युमेंट समजलं असेल कारण ह्याच्यातली माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. ठीक आहे. तर समजलं असेल तर मित्रांना सुद्धा जरूर शेअर करा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. ऑल द बेस्ट. जय हिंद.